बाळाला फॉर्म्युला मिल्क किंवा गाईचं दूध दिलंच पाहिजे का? बाप रे, आपण लोक जसं जसं सोशल मीडिया, इंस्टाग्राम, युट्यूब बघायला लागले, तसं तसं आपलं डोकंच खराब व्हायला लागलंय. असं लिटरली आपले आई सासू ही लोक म्हणतात, आमच्या काळी होतं का असं काहीतरी? आमच्या काळी तर आम्ही ना बकरीचं दूध, गाईचं दूध देऊन टाकायचो. हे फॉर्म्युला मिल्क काय, गाईचं दूध द्यायचं नाही काय, हे सगळं कोणी शिकवलं? असे डायलॉग तुम्ही ऐकलेत ना? आई म्हणून जर तुम्ही हे डायलॉग ऐकले असतील तर प्लीज टेन्शन घेऊ नका. हे डायलॉग प्रत्येक आई ऐकते की नाही, तुला फॉर्म्युला मिल्क द्यायला पाहिजे, तुला गाईचं दूध द्यायला पाहिजे, तुझं काय एवढं दूध पुरतंय का, तुम्ही आजकालच्या मुली केवढूस तर खाता. खरं हे आहे की प्रत्येक आई तेवढं दूध बनवते जेवढं तिला तिच्या बाळासाठी पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळासाठी तेवढं दूध नक्कीच बनवाल, तेवढं त्या बाळासाठी पाहिजे. म्हणून प्लीज काळजी करू नका. पहिली आणि महत्वाची गोष्ट, बाळाला फक्त आईचं दूध पाजायचंय का? हो. पहिले 6 महिने बाळाला फक्त आईचं दूध पाजायचंय, घुट्टी नाही, गाईचं दूध नाही, फॉर्म्युला मिल्क नाही, पंप करून दूध काढायचं नाही, आईचं दूध सोडून बाकी काहीही पाजायचं नाही. आईच्या दुधाचे फायदे काय काय आहेत? खंडीभर फायदे. तुमचे हॉर्मोन रेग्युलेट होतात, बाळ हेल्दी वे मध्ये मोठं होतं, बाळाला व्यवस्थित हलकं पचणारं दूध मिळतं, बाळाची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग राहते, बाळाचं तुमच्याबरोबर कनेक्शन राहतं, बाळ शांत झोपतं आणि बाळ जास्त पीसफुल होतं. हे सगळे फायदे आहेत जेव्हा आपण बोलतो की बाळ एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडेड आहे. पण एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडेड बाळ याचा अर्थ हा होत नाही की एक आई 5 तास बसून ब्रेस्ट फिडिंग करते, मला ना बाळाला फक्त माझं दूध द्यायचंय. तुम्ही 5 तास दूध पाजताय तर बाळाची कॅपॅसिटी तरी आहे का 5 तास ओढायची? बाळ किती वेळ ओढतं श्रेया? बाळ मिनिमम 5 ते 10 मिनिटं ओढू शकतं आणि मॅक्सिमम 25 ते 30 मिनिटं. 30 मिनिटाच्या पलीकडे जर तुम्ही बाळाला घेऊन बसत असाल तर तो टाइमपास चाललाय, ब्रेस्ट फिडिंग नाही. मग श्रेया, गाईचं दूध कधी द्यायचं? कधीच द्यायचं नाही 11 महिन्यापर्यंत. कितीतरी आपले घरचे म्हणतात वावडिंग टाकून दूध द्या, गाईचं दूध पातळ करून द्या, आमच्या काळी थोडी ना काही होतं. हो, तुमच्या काळी ते नॉलेज अवेलेबल नव्हतं म्हणून आपण देत होतो, पण आताच्या घडीला ते नॉलेज अवेलेबल आहे. गाईचं दूध हे गाईच्या बाळासाठी योग्य आहे, कारण गाईचं बाळ ते दुधातलं जे प्रोटीन आहे, जे फॅट आहे ते पचवू शकतं. आपल्या बाळाला बाकीच्या न्यूट्रिएंटची गरज आहे जे आईच्या दुधातून मिळतं. जर आईचं दूध अवेलेबल नसेल तर बेस्ट नेक्स्ट ऑप्शन इज फॉर्म्युला मिल्क. फॉर्म्युला मिल्क हे फोर्टिफाईड असतं. आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, B12. म्हणजे कोणीतरी मला त्या दिवशी विचारलं की आईच्या दुधापेक्षा फॉर्म्युला मिल्क हे जास्त हेल्दी असतं का? मी म्हणलं हो. आणि ते लाईक, बापरे, तुम्ही लॅक्टेशन कन्सल्टंट नसून असं उत्तर देता? हो म्हणलं, देते, कारण ते खरं आहे. आईचं दूध हे आईची मेंटल स्टेट, त्यावेळेच्या बाळाची गरज, आईचं न्यूट्रिशन आणि हेल्थ आणि आईचं जेनेटिक्स ह्याच्यावरती ठरतं की आईचं दूध हे किती मस्त असणार आहे. ते पचायला सर्वात चांगलं आहे, बाळासाठी अमृत आहे. पण ते आर्टिफिशियली मॅनमेड दूध आहे ना, त्याच्यात कसं माहिती का, एक्झॅक्टली वयासाठी एवढं आयर्न टाकून द्या, या वयासाठी एवढं कॅल्शियम पाहिजे टाकून द्या, या वयासाठी एवढं B12 पाहिजे टाकून द्या, असं सगळं आर्टिफिशियल करून ते दूध तयार केलंय. म्हणून ते जास्तच हेल्दी असणार, कारण त्याच्यात सगळे न्यूट्रिएंट एकदम परफेक्ट प्रमाणात आहे. ते बाळासाठी योग्य आहे की नाही त्याच्यावरती मी कमेंट नाही करत. ते जास्त हेल्दी आहे का डब्बा? हो. तर तुम्हा लोकांना काळजी करायची गरज आहे आणि स्वतःला समजून घ्यायची गरज आहे. बाळासाठी योग्य आहे ते द्यायचंय का जे अवेलेबल आहे ते द्यायचंय? फॉर्म्युला मिल्क कोणासाठी अवेलेबल आहे? काही कारणाने आईचं दूध अवेलेबल नसल्यास टेम्पररी दूध जे तुम्ही बाळाला देऊ शकता ते म्हणजे फॉर्म्युला मिल्क. आईचं दूध अवेलेबल असताना स्वतःला कन्फ्युजन म्हणून तुम्ही ते देऊ शकता, ते फॉर्म्युला मिल्क नाही. जर तुम्हाला वाटत असेल की दिवसातून ना एकदा दोनदा मला असं वाटतं माझं दूध एकदमच कमी झालंय, मग स्वतःचं दूध काढा, पंपिंग करा, स्वतःचा मिल्क सप्लाय वाढवा आणि मग बाळाला द्या. सो फॉर्म्युला मिल्क हा टाइमपाससाठी दिला जात नाही. कोणाकोणाला गरज असू शकते फॉर्म्युला मिल्कची. जर काही कारणाने तुमच्या बाळाचं वजन वाढतच नाहीये तर तुम्ही दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करा आणि एका साईडला बाळाला टेम्पररी फॉर्म्युला मिल्क द्या. काही कारणाने आई आणि बाळामध्ये सेपरेशन आहे, आई वेगळ्या जागेवर, पिल्लू वेगळ्या जागेवर, काचेच्या पेटीत बाळ आहे, तर आपल्याला फॉर्म्युला मिल्क काही दिवसांसाठी लागू शकतो. तिसरी गोष्ट, काही कारणामुळे आईची तब्येत बरी नाहीये तर बाळाला टेम्पररी फॉर्म्युला मिल्क लागू शकतो. पण कधीही कोणतीही आई मी 24 तास बाळाला फॉर्म्युला मिल्क वरती ठेवणार आहे म्हणून फॉर्म्युला मिल्क सुरू करत नाही. आपण एकदा म्हणून सुरू करतो आणि तो हळूहळू वाढत जातो. ही चूक आहे, ती नाही करायची.
म्हणून मी ब्रेस्ट फिडिंग देऊ का मी फॉर्म्युला मिल्क देऊ हा प्रश्नच येत नाही. जर ब्रेस्ट मिल्क नसेल तर टेम्पररी फॉर्म्युला मिल्क द्या आणि ब्रेस्ट मिल्क वाढवा. ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी मी सुंठचे लाडू, डिंकाचे लाडू, मी गोळ्या, मी शतावरी, मी गॅलेक, मी लॅक्टर, तुम्ही खंडीवर औषधं घ्या, दूध नाही वाढणार. दूध हे वाढतं डिमांड सप्लाय मेकॅनिझमवर. जर तुम्ही डिमांड सप्लाय मेकॅनिझमवर काम करत असाल तर तुमचं दूध वाढणार आहे. जर तुम्ही काम करत नसाल तर दूध वाढणार नाही. ऍज सिम्पल एज दिस. जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहितीये, तुम्ही लोक कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. पण तुम्हाला त्या फील्डच्या एक्सपर्टशी जाऊन बोलायची गरज आहे जो तुम्हाला प्रॉब्लेम आहे. कळतंय एवढं? बस एवढ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कन्फ्युजन होणारच नाही. बाळाला आईचं दूध द्यायचंय का फॉर्म्युला मिल्क द्यायचंय. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला या व्हिडिओमधून तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत असतील तर मला जरा कमेंटमध्ये लिहून कळवा. तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला होता का ब्रेस्ट फिडिंग देऊ का फॉर्म्युला देऊ, आणि मग तुम्ही काय निर्णय घेतला. आणि तुमच्या डोक्यात एखादा प्रश्न असेल ज्याच्यावरती तुम्हाला वाटतं आम्ही व्हिडिओ केला पाहिजे, आम्हाला लिहून कळवा. आम्ही नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या टॉपिकवरती नक्कीच करायचा प्रयत्न करू. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.